माझा सख्खा भाऊ माझ्या स्वप्नांच्या आड येत होता. माझी स्वप्न अशी धुळीत मिळताना मला बघायचं नव्हतं. मला सत्ता माझ्या हातातच हवी होती. त्याच्यामध्ये कोणी आलेलं मला चालणार नव्हतं. मग माझा सख्खा भाऊ असला तरी तो मला काहीच करू देणार नव्हता. निदान तो जिवंत असेपर्यंत तरी. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटात सगळा खेळ संपला पाहिजे. 15 मिनिटात त्याची गाडी तिथे येईल. ही एकमेव संधी आहे. ही जर हुकली तर परत मिळणार नाही. बरंच पाणी वाहून गेले पुलाखालून असं वाटत होतं. पण आता सावध राहा पद्मिनी. पाणी परत उसळी मारायला लागले. वेळीच बांध घालावा लागला. नाहीतर कधी कुठे आणि कसं तुझ्या डोक्यावरून पाणी जाईल हे कळणारही नाही. दिग्विजयचा आवाज जर असाच वाढत गेला तर तुला जे साधायचंय ते कधीही शक्य होणार नाही. दिग्विजयला वेळीच वेसण घाल आणि बहुतेक अरुंधतीच त्याच्या नाकातलं वेसण बनेल. परत उजवीकडे 2 पाऊल. सर सावकार, सांगितलं होतं मला नाही जमणार. नाही सर, जमेल तुम्हाला. तुम्ही थोडा प्रयत्न करून बघा. आता हळदीची सगळी तयारी झाली बरं का. आणि तिकडून हळद आली म्हणजे? तिकडून म्हणजे नवऱ्या मुलाला आधी हळद लावतात, मग त्याच्या अंगाची थोडी हळद काढून ती नवऱ्या मुलीला लावतात. त्याला म्हणतात उष्टी हळद. आणि नवऱ्याच्या रंगात रंगायला जमलं पाहिजे बाई. त्याशिवाय संसार सुखाचा कसा होणार काय? ज्या पोराला आपण आरूसाठी पसंत केलं होतं तो आंधळा आहे. एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून त्यांनी लपवून ठेवली. शंतनू, म्हणूनच पद्मिनीने कधीही आपल्याला त्याला भेटू दिलं नाही. आपणही डोळे झाकून विश्वास टाकला. आपणही आरूला फसवलंय. कुठलाही विचार न करता होकार दिला. आबा सावरा स्वतःला. कोणी कोणाला फसवलेलं नाहीये. नाही, मी हे लग्न होऊ देणार नाही. हो, मी सांगितलं ना तुम्हाला, कोणी कोणाला फसवलेलं नाहीये ना. त्यांनी आपल्याला, ना तुम्ही अरूला, ना मी. आबा मला माहित होतं की दिग्विजय आंधळा आहे. तुला माहिती होतं आणि मला सांगितलं नाहीस तू. आरामखोर. दिग्विजय, आजचा तुझा हा शेवटचा दिवस आहे बॅचलर असण्याचा. उद्यापासून तुझं काय खरं नाही. राधिका, तू पण मी त्या 4 मुलींच्या बाबांना वचनं दिली आहेत की अरूच्या लग्नाच्या दिवशी त्या 4 मुलींची लग्न लावून द्याल म्हणून. त्यांचं काय? अरूचं लग्न मोडलं तर त्या 4 मुलींची लग्न देखील मोडणार आणि तुमचं वचन नाही. सांगा ना आबा, काय करणार? आणि आबा, आता तर तुम्हाला गावाने प्रमुख पद दिलंय आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही गावासमोर काय दाखवणार आहात की जहागीरदार हे वचन आणि परंपरा पाळण्याचं नाटक करतात म्हणून? ते जाऊ दे, पण त्या पद्मिनीला जे तुम्ही वचन दिलंय ते देखील मोडणार आहात का? ते जरी मोडलं तरी गावातली लोक तोंड वर करून बोलायला मोकळी ना की वचनपूर्ती न करणारे जहागीरदार, परंपरा न पाळणारे जहागीरदार. आबा, आपल्या वाड्याची शान तर आधीच गेली आहे, आता आपली जाईल. चालेल.